हाय गाइज, वेलकम टू माय चॅनल। तर आज आपण बनवणार आहोत फ्रेंच फ्राय। त्यासाठी इथे मी 4 बटाटे घेतले होते। त्याचे वरील साल काढून असे काप करून घ्यायचे आहे। एका कढईत पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे। हे बटाटे एकदा एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। नंतर कढईत टाकून चवीपुरतं मीठ टाकून हे आपल्याला एक उकळी आणून घ्यायची आहे। बटाटा याच्यात जास्त नाही शिजवायचा आहे, हलकासा शिजवायचा आहे। इथे बटाटा थोडा शिजला आहे, त्यात एका बाउल मध्ये काढून घेतला आहे आणि एका कॉटनच्या कापडावर हे आपल्याला वाळून घ्यायचं आहे। थोडं वाळल्यानंतर त्याच्यातील पाणी पूर्ण कोरडं होतं ते बटाटे। आता एका बाउल मध्ये घ्यायचं आहे। यात मी 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतला आहे। कॉर्नफ्लॉवर टाकून आता मिक्स करून घ्यायचं आहे। चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। मिक्स करून आता 1 ते 2 तासांसाठी फ्रीज मध्ये ठेवायचं आहे। 1 ते 2 तासांसाठी मी फ्रीज मध्ये ठेवलं होतं। आता ते काढून घेतलं आहे। येथे तेल तापवण्यासाठी ठेवलं आहे। आता आपण हे तळून घेणार आहोत। हे मीडियम गॅसवर आपल्याला गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्यायचे आहे। हे फ्रेंच फ्राय घरच्या घरी खूप छान होतात, एकदम क्रंची होतात। येथे सर्व फ्रेंच फ्राय तळून झाले आहे। आता मी एका बाउल मध्ये घेतले आहे। यात मी पेरी पेरी मसाला टाकला आहे। ऑप्शनल आहे, जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका, नसला तर नाही टाकला तसेच खाल्ले तरी चांगले लागतात। पेरी पेरी मसाले टाकून इथे मी मिक्स करून घेतला आहे। आपले फ्रेंच फ्राय तयार झाले आहे। हे एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। खूप इझी रेसिपी आहे आणि लवकर होते। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा।